नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि आपण मुलांनो गणितामधील प्रकरण जे 6वे आहे कोण हे बघणार आहोत। तर कोणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मुलांनो, तर बघूया आपण प्रस्तावना बघूया। तर बघा मुलांनो, जे प्रकरण 6वे आहे कोण, त्याच्यामध्ये बघा आपण या पाठामध्ये आपण कोणाचे घटक, कोणाचे नाव, कोन मापकाची ओळख, कोन मापक, दिलेल्या मापाचा कोन काढणे, कोणाचे प्रकार व समांतर रेघा आणि लंब रेघा याचा अभ्यास करणार आहोत। तर आपण मुलांना प्रस्तुत पाठामध्ये काय शिकणार आहोत? कोणाबद्दल शिकणार आहोत, त्याचे घटक, त्याचे कोणांचे नाव आणि कोन मापकाची ओळख, कोन मापक म्हणजे काय असते, दिलेल्या मापाचा कोन काढणे आणि कोणाचे प्रकार, समांतर रेघा आणि लंब रेघा याचा अभ्यास आपण प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत मुलांनो। तर स्पष्टीकरण बघूया। स्पष्टीकरण मध्ये बघा मुलांनो, आपण उजळणी करूया, रिव्हिजन करूया। उजळणी मध्ये बघा मुलांनो, इथे आपल्या समोर कोन दिलेले आहेत। हा जो कोन दिसत आहे मुलांनो, हा कोणता कोन आहे? शाबाश, आपण शिकलेलो आहोत मागल्या इयत्तेमध्ये। हा आहे काटकोन आहे। हा लहान कोन आहे, मीन्स लघु म्हणजे लहान, म्हणून याला आपण लघुकोन म्हणतो। आणि हा 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजेच याला विशाल कोन म्हणतो। जसं काटकोनाचं आपल्याला माहित आहे मुलांनो 90 अंश माप राहते, लघुकोन जो आहे तो 90 पेक्षा लहान असतो आणि विशाल कोन हा मोठा आहे 90 पेक्षा। तर बघा, घड्याळाच्या खालील घड्याळांची जी आहे क्लॉकची चित्रे आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या काट्यामधील कोन, त्यांच्या काट्यामधील जो कोन काटकोन आहे, लघुकोन आहे की विशाल कोन आहे हे आपण बघूया मुलांनो। तर इथे बघा मुलांनो, हा कोणता कोन आहे? हा आहे विशाल कोन। हा कोन आपल्याला काय दिसत आहे मुलांनो? हा दिसत आहे आपल्याला लघुकोन, लहान कोन दिसत आहे। मग इथे बघा, हा मुलांनो, हा कोणता कोन दिसत आहे? हा आपल्याला दिसत आहे काटकोन दिसत आहे। ह्या कोनाचं निरीक्षण केलं तर हा मुलांनो पुन्हा आपल्याला 90 पेक्षा जास्त, म्हणजे हा दिसत आहे विशाल कोन दिसत आहे। बघा, हा आपल्याला विशाल कोन दिसत आहे। हा सुद्धा आपल्याला इथे विशाल कोन दिसत आहे। ह्या घड्याळीच्या काट्यांकडे आपण बघितलं तर हा आपल्याला लघु कोन दिसत आहे मुलांनो, आणि ह्या घड्याळांच्या काट्याकडे बघितलं तर हा आपल्याला काटकोन दिसत आहे। आणि हे जे आहे हे आपल्याला काय दिसत आहे? हा सुद्धा विशाल कोन दिसत आहे बघा आपल्याला। आणि हा जो आहे तो आपल्याला काय दिसत आहे मुलांनो? हे दिसत आहे लघुकोन। म्हणजे घड्याळांच्या काट्यानुसार आपण बघितले तर आपल्याला इथे वेगवेगळे कोन दिसत आहेत, काटकोन, विशाल कोन आणि लघुकोन आपल्याला दिसत आहे मुलांनो। अशा प्रकारे आपण कोन बघितले होते। आता आपल्याला बघायचे आहे कोनांचे घटक व कोनांचे नाव। आता आपल्याला कोनांचे घटक, घटक म्हणजेच मुलांनो काय होते? कोनांचे कंपोनेंट्स, आणि त्यांचे नाव आपल्याला बघायचे आहेत। तर इथे बघा मुलांनो, जो शिक्षक आहे, शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारलेला आहे की मोनू शेजारील आकृती, म्हणजे ही जी डायग्राम आहे, आकृतीलाच आपण डायग्राम म्हणतो, तर ही शेजारील आकृती कशाची आहे असा प्रश्न केल्यावर मोनूने काय उत्तर दिले मुलांनो? मोनू म्हणतो, बघा आपण बघूया, मोनू आता म्हणेल की शेजारील जी आकृती आहे ती कोणाची आहे। म्हणजे मोनूला माहित आहे की याला कोण म्हणतो, कारण उजळणी मीन्स मागल्या इयत्तेमध्ये आपण शिकलो होतो। तर मोनूला माहित आहे की याला काय म्हणतात? याला कोण म्हणतात। पण सर कोणाला पण नाव देतात का? हा त्याच्या मनात प्रश्न आला की कोणाला सुद्धा आपण नाव देतो का? तर बघा, शिक्षक म्हणतो होय, कोणाला सुद्धा आपण नाव देतो। बघा, शिक्षकाने विचारलं आहे की मला सांगा, आकृतीमध्ये तुला रेघ दिसतात का आणि त्याचे नाव सांग। बघा मुलांनो, मोनूला प्रश्न केला की इथे रेघ दिसतात का? तर बघा मुलांनो, इथे आपल्याला किती रेघा दिसत आहेत? 2 रेघा दिसत आहेत। एक AB रेघ आणि दुसरी BC रेघ दिसत आहे। आणि हा कोणाचं नाव कसं होईल? ABC। आणि कोणाचं नाव हे फक्त ABC नाही, आपण
CBA अशा प्रकारे पण ह्या कोणाचं नाव आहे. तर बघूया समोरच्या यांच्या संभाषणामध्ये की मोनूला जेव्हा विचारलं सरांनी, शिक्षकांनी की तुला रेषा माहित आहेत का, इथे रेघा माहित आहेत का, तर बघा त्यांनी सांगितले रेघा AB आणि रेघा BC अशा ह्या 2 रेघा आहेत. मोनू म्हणतो हो, या आकृतीमध्ये BA आणि BC या 2 रेघा आहेत. रेघालाच आपण लाईन म्हणतो. BA आणि BC अशा 2 रेघा आहेत. आणि बघा BA आणि BC ह्या 2 रेघा आहेत. मग शिक्षकाने काय विचारलं, ह्या 2 ज्या रेघा आहेत तर ह्या रेघाला मुलांनो कॉमन पॉइंट्स आहे का? ह्या 2 रेघांमध्ये कोणता बिंदू सामायिक आहे? सामायिक म्हणजे बिंदू म्हणजे पॉइंट, आपण हे सुद्धा शिकलेलो आहोत मागील इयत्तेमध्ये. तर इथे ह्या 2 रेघांमध्ये कोणता पॉइंट, कोणता बिंदू कॉमन आहे, सामायिक आहे? तर बघा मुलांनो कोणता कॉमन बिंदू आहे इथे? तर मोनूने म्हटलं बी हा दोन्ही रेघांचा सामायिक बिंदू इथे आपल्याला दिसत आहे. बी हा काय आहे मुलांनो इथे? कॉमन पॉइंट्स दिसत आहे. मग शिक्षकाने प्रश्न केला, या 2 रेघांची मिळून ह्या 2 रेघांनी, शिक्षक काय म्हणतात की बघा इथे आपल्याला रेघा कोणत्या आहेत ते आपल्याला माहित झालं. रेघा BA, रेघा BC अशा 2 रेघा आहेत. आणि B जो आहे हा दोन्ही रेघांचा काय आहे? कॉमन पॉइंट आहे, सामायिक बिंदू आहे. मग शिक्षकांनी म्हटलं या दोन्ही रेघा मिळून काय तयार झालेला आहे मुलांनो? या दोन्ही रेघा मिळून कोण तयार झालेला आहे? पण कोणत्या सामायिक बिंदूपासून? B या सामायिक बिंदूपासून हा कोण तयार झालेला आहे. आणि जो कॉमन पॉइंट आहे B यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो. जो कॉमन पॉइंट असला त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. आणि BA आणि BC ह्या 2 रेघा आहेत आणि यालाच आपण BA आणि BC या कोणाच्या काय आहेत? आपण बाजू किंवा भुजा किंवा आर्म म्हणू शकतो. म्हणजे कोणाच्या कोणत्या 2 बाजू आहेत? BA आणि BC. आणि बाजूलाच मुलांना आपण भुजा सुद्धा म्हणतो. मग आता मोनूच्या मनात प्रश्न आला की सर मग कोणाचे नाव कसं सांगायचं? तर सर बघा कोणाचे नाव काय राहील मुलांनो? कोण ABC. मग शिक्षक म्हणतात हे बघ कोणांचे जे नाव आहे ते 3 अक्षरांनी दाखवले जाते. आपण म्हणजे कोणांचं नाव रिप्रेझेंट करताना आपण अक्षर जसं लेटर्स यूज करू शकतो. हे सुद्धा आपण शिकलो आहोत. ABC किंवा अ ब क जेही आहेत. तर बघा कोणाचे नाव दाखवायसाठी आपल्याला हवे ते लेटर्स आपण देऊ शकतो. तर इथे बघा 3 लेटर आपल्याला यूज करायचे आहेत. आपण ABC असे नाव दिलेले आहेत. आणि बघा या 3 अक्षरातील मधलं अक्षर हे काय राहील? कोणाचा? शिरोबिंदू. शिरोबिंदूलाच आपण काय म्हणतो? वर्टेक्स राहील. जसं आता समजा ABC घेतलेला आहे तर B हा याचा शिरोबिंदू राहील. बघा मुलांनो एकदा पुन्हा तुम्हाला सांगते, हा जो कोण आहे, कोण हा बनलेला आहे इथे बघा AB आणि BC ह्या 2 याच्या भुजा आहेत, आर्म आहेत. आणि कोणाचं नाव लिहिताना आपण ABC लिहितो. आणि B हा कॉमन पॉइंट आहे, सामायिक बिंदू आहे. आणि कोणाचं नाव लिहिताना आपण ABC असं लिहितो. तर मग बघा शिक्षकांनी विचारलं की कोणाचं नाव ABC लिहायचं का? तर मोनू काय म्हणतो, सर कोण ABC असं न सांगता याला आपण CBA म्हणू शकतो का? हा सुद्धा प्रश्न मोनूच्या मनात आला. तर अगदी बरोबर मुलांना आपण याला ABC सुद्धा म्हणू शकतो आणि CBA कोण सुद्धा लिहू शकतो. पण कोण लिहिताना आता बघा आपण समोर बघूया. बघा इथे कोण ABC आणि कोण CBA. तर शिक्षक म्हणतो होय चालेल, कोण ABC किंवा कोण CBA अशा दोन्ही पद्धतीने कोणाचे नाव आपल्याला सांगता येतात. फक्त याचा जो B आहे हा शिरोबिंदू सामायिक बिंदू सारखा राहील. आणि मग शिक्षकांनी म्हटलं आता कोण लिहायचं आहे तर कोण असं नाही लिहित आपण. कोण या शब्दासाठी आपण हे चिन्ह वापरतो. तर मुलांनो आपल्याला कोणासाठी आपण असं चिन्ह वापरतो म्हणजे याला कोण ABC असं लिहू शकतो आणि कोण CBA सुद्धा लिहू शकतो. फक्त जो B आहे हा काय आहे? याचा शिरोबिंदू आहे, वर्टेक्स आहे.
कॉमन पॉइंट आहे, म्हणजे कोण आपल्याला लिहायचा आहे तर आपण ह्या चिन्हाचा वापर करतो. मग शिक्षकांनी म्हटलं आहे या चिन्हाचा वापर करून आपण कोण ABC ला बघा असं लिहू शकतो, कोण ABC असं लिहू शकतो किंवा कोण CBA सुद्धा लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण मुलांनो कोणाबद्दलची जी उजळणी आहे ती केलेली आहे, ते आपण मागील इत्तेमध्ये शिकलेलो आहोत. आता आपण बघूया कोण मापकाची ओळख. कोण मापकाची आपल्याला इथे ओळख बघायची आहे. दिलेल्या कोणाचे माप मोजण्यासाठी व दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी कंपास पेटीमध्ये काय असते मुलांनो, आपण बघितलेलं आहे कोन मापक असते. आणि बघा कोन मापक जे असते, कोन मापक हे कसं दिसते बघा, पूर्ण सर्कल दिसत आहे का तुम्हाला? नाही. कोन मापक जे असते ते अर्ध सर्कल असते, अर्धवर्तुळाकार असते. बघा हे चित्र कोन मापकाचे आहे. सगळ्यांच्या जवळ कंपास बॉक्स आहे मुलांनो. भूमिती म्हटलं तर कंपास बॉक्सचा आपल्याला खूप वापर होते. तर बघा तुमच्याजवळ हे कंपास बॉक्स मध्ये हे साहित्य असेलच आणि याला काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. तर याला म्हणतात कोन मापक. तर कोन मापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असते. म्हणजे बघा हे सेमी सर्कल असते मुलांनो. आणि कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे जे समान किती भाग केलेले आहेत, 180 भाग केलेले आहे. म्हणजे हा जो एक एक भाग आहे तो एक एक अंशाचा आहे. असे 180 असे समान भाग केलेले आहेत मुलांनो. आणि जो प्रत्येक भाग म्हणजेच एक अंश आहे, तर हा जो प्रत्येक भाग आहे तो काय आहे मुलांनो, एक एक अंश असा आहे. एक अंश हे दाखवायचं असेल तर आपण डिग्री लिहितो, माहित आहे हे तुम्हाला. एक अंश हे चिन्ह वापरतो. जसं 1 डिग्री लिहायचं आहे तर आपण त्याच्यावर असं लिहूया. समजा आपल्याला 90 डिग्री लिहायचं आहे तर आपण 90 लिहूया. आणि वरती हे लिहितो, हे डिग्रीचं सिम्बॉल आहे म्हणजे अंशाचं सिम्बॉल आहे. तर हा जो कोन मापक आहे मुलांनो, याचे किती समान भाग केलेले आहे, 180 समान भाग केलेले आहेत. आणि जो प्रत्येक भाग आहे तो प्रत्येक भाग म्हणजे काय होते, एक अंश होते. आणि अंशाला आपण डिग्रीने असं बघा डिग्रीच्या द्वारे लिहितो. समजा आपल्याला 120 लिहायचं आहे, 120 डिग्री, तर आपण इथे वरती डिग्री देतो मुलांनो. आता बघा कोन मापकावरील भागांचे म्हणजेच अंशाचे जे क्रमांक आहे ते 2 भागाद्वारे लिहिलेले राहते. बघा हा एक भाग झाला, हा दुसरा भाग लिहिला राहतो. त्यापैकी एक प्रकारामध्ये बघा शून्यापासून बघा इथे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130 असं अप टू 180 पर्यंत लिहिले राहतात. म्हणजे बघा कोन मापकाचे किती भाग आहेत, 2 भाग आहेत. तर आपण 2 भाग म्हणजे अंश हे 2 प्रकारे याच्यात लिहिलेले राहतात. पहिला बघा तुम्ही कोन मापकामध्ये तुम्हाला दिसते हे 0 एक प्रकारामध्ये कसं लिहिलं राहते मुलांनो, शून्यापासून बघा 0, 10, 20, 30 असं जात जात हे 180 पर्यंत. आणि या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असतात. म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेले असतात. बघा हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असतात. म्हणजे बघा उजवीकडून हे कुठे डावीकडे क्रमाने लावलेले आहेत. बघा तुम्ही इथे बघितलं, निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल उजवीकडून डावीकडे आहे. आणि जो दुसरा जो आहे तो काय आहे मुलांनो, 0, 10, 20 तो डावीकडून उजवीकडे आहे. बघा याचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर बघा दुसऱ्या प्रकारामध्ये इथे शून्यापासून चालू झालं 0, 10, 20, 30, 40, 50 असं 180 पर्यंत. या भागदर्शक संख्या जे आहेत त्याच्या ज्या खुण्या आहेत त्या घड्याळाच्या काटेच्या दिशेने आहेत. घडी कशी फिरते, अशी सरळ फिरते. हा जो दुसरा भाग आहे हा घड्याळाच्या दिशेने फिरत आहे, म्हणजे क्लॉकवाईज फिरत आहे. आणि जो पहिला भाग आपल्याला सांगितला आहे तो डावीकडून उजवीकडे आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्यांचे हे बघा, हे घड्याळाच्या काट्याचे हे बघा इथून विरुद्ध दिशेने असं फिरत आहे. 10, 20, 30 असं चाललं, हे अँटी क्लॉकवाईज आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो कसा फिरत आहे मुलांनो, क्लॉकवाईज फिरत आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे. म्हणजे शून्यापासून चालू येईल 10, 20, 30, 40 असं
180 पर्यंत सुरू होणार आहे मुलांनो. जो सर्कल असतो वर्तुळ, वर्तुळाचा अर्धा भाग म्हणजेच काय होतो मुलांनो, वर्तुळाचा जो अर्धा भाग आहे, निम्मा भाग आहे, निम्मा भाग, त्यालाच आपण ते कोन मापक झालेला आहे, कोन मापक म्हणतो. म्हणजे समजा आपण सर्कल घेतलं तर सेमी सर्कल, अर्ध सर्कल म्हणजेच कोन मापक होते. तर कोन मापकाचे जे केंद्र आहे याला सेंटर म्हणतात आणि त्याच्या व्यासाला कोन मापकाची संदर्भ रेख म्हणतात किंवा तळ रेघ असं म्हणतात. बघा, कोन मापकाचा संदर्भ रेघ म्हणतात त्याला किंवा तळ रेघ म्हणतात. हा जो केंद्र आहे ह्या केंद्राला आपण काय म्हणतो, सेंटर म्हणतो. यालाच आपण संदर्भ रेघ म्हणतो किंवा सेंटर झाला संदर्भ रेघ किंवा याला तळरेख म्हणतो. आणि लक्षात काय ठेवायचं मुलांनो, हा जो सर्कल आहे कोन मापक हा काय आहे, सेमी सर्कल आहे, म्हणजे वर्तुळाचा अर्ध आहे, अर्ध वर्तुळ म्हणतो याला आपण. आणि हा जो आहे हा सेंटर आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, संदर्भ रेघ म्हणतो किंवा तळ रेघ म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. आता मुलांनो आपण कोन मापक बघूया. कोन मापक म्हणजेच प्रोट्रॅक्टर, इंग्लिश मध्ये त्याला प्रोट्रॅक्टर म्हणतात मुलांनो. बघा आता इथे आपण बघूया, कोन मापकाच्या सहाय्याने दिलेला जो हा आहे, जसा आता आपण बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे कोन दिलेला आहे. हा कोणता कोन आहे मुलांनो, याला कसं वाचूया आपण, कोन ABC किंवा याला आपण कोन CBA सुद्धा वाचू शकतो. आणि जो हा B आहे याचा काय आहे, वर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे. याचे आर्म कोणते आहेत, BA आणि BC. आर्मलाच आपण भुजा किंवा बाजू म्हणतो, हे बघितलं. आता आपल्याला कोन मापक पाहायचंय, प्रोट्रॅक्टरने आपण कसं मोजतो ते पाहायचं आहे. तर बघा, कोन मापकाच्या सहाय्याने दिलेला कोन ABC चे माप मोजूया. आता याचे जे आहे ना आपल्याला मुलांनो, याचं माप आपल्याला मोजायचं आहे मुलांनो. तर बघा आपण आपल्याला इथे आता मुलांनो काय बघायचं आहे, कोन मापकाच्या सहाय्याने याचं जे मोजमाप करायचं आहे. तर आपण काय करूया, प्रथम कोन मापकाचा जो केंद्रबिंदू आहे, बघा हा जो सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे, तो कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवायचा. बघा हे कोन होतं मुलांनो, हा आपला कोन आहे, हा आपला कोन झाला मुलांनो. आणि याचा शिरोबिंदू हा झाला. तर जो कोन मापक आहे तो काय करायचा, कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवायचा. याचा शिरोबिंदू B आहे म्हणून बरोबर आपण शिरोबिंदूवर B वर ठेवा. आणि कोन मापकाची जी संदर्भ रेघ आहे, बेस लाईन, ती आपण BC वर, ही जी संदर्भ रेघ आहे आपण हे बघितलं, हे संदर्भ रेघ आहे, ही आहे आपली संदर्भ रेघ. तर ही जी संदर्भ रेघ म्हणजेच तळरेख, तर ही तळरेख ही BC बाजूवर जुळवून ठेवा. ही बरोबर त्या BC बाजूवर जुळवून ठेवायची आहे. कोणाच्या भुजा कोन मापकावरील खुणापर्यंत आलेल्या नाहीत. बघा आपण इथे जुळवून घेतलेला आहे. आणि जी हा जो आहे BC बाजूवर आपण ही संदर्भ रेख ठेवलेली आहे मुलांनो कोन मापकाची. आणि कोणाच्या ज्या भुजा आहेत, त्याच्या भुजा AB आणि AC, त्या ज्या भुजा आहेत त्या कोन मापकावरील खुणापर्यंत आलेल्या नाहीत. बघा एक्झॅक्टली तिथपर्यंत आलेल्या नाही आहेत मुलांनो. अशा वेळी कोन मापक बाजूला करून भुजा पुरेशा वाढवून घ्यावा लागतात. आता त्याच्या जे साइड्स होत्या, ह्या कोनाच्या साइड, त्याला बघा इथे बघा मुलांनो, ज्या ह्या कोनाच्या साइड आहेत ह्या पुरेशा इथपर्यंत आल्या नव्हत्या. म्हणून आपण अशा वेळेस काय करायचं मुलांनो, हे जे कोनाच्या ज्या भुजा आहेत त्या आपण वाढवून घ्यायच्या, एक्सटेंड करून घ्यायच्या. त्या काय करायच्या मुलांनो, वाढवून घ्यायच्या, एक्सटेंड करून घ्यायच्या. अशा वेळी कोन मापक बाजूला करून, कोन मापक आपण उचलून घ्यायचा आणि भुजा ज्या आहेत त्या एक्सटेंड करायच्या. म्हणजे बघा इथपर्यंत होतं, तर ही बाजू आपण समोर वाढवली आहे आणि वाढवून घ्यायची. मग तिसरी स्टेप बघा, भुजा वाढवल्यामुळे कोनाचे माप बदलत नाही. बघा आपण इकडून काही करत नाहीये, त्याच्यामुळे आपण समजा तुम्ही ही लाईनही वाढवाल तरी त्याच्या ज्या अँगलच्या मापामध्ये, मेजरमेंट मध्ये काहीच फरक पडणार नाहीये मुलांनो.
मग बघा तिसरी स्टेप, कोणाच्या शिरोबिंदू म्हणजे माहिती आहे इथे वर्टेक्स, तर कोणाच्या शिरोबिंदूच्या ज्या दिशेने कोणाची बाजू असते, बघा कोणाच्या शिरोबिंदूच्या, आता बघा इथे कोणाचा शिरोबिंदू हा ABC कोण झाला मुलांनो, आणि याचा जो शिरोबिंदू कोणता आहे मुलांनो, B आहे. तर कोणाच्या ज्या शिरोबिंदूच्या ज्या दिशेला कोणाची बाजू असते त्या बाजूवरील शून्याच्या खुणेपासून कोण मोजतात. बघा इथून आपण हे ठेवलं तर इथून आपण शून्यापासून इथपासून आपण मोजूया की हे किती डिग्रीचं आहे, किती याचं माप आहे. तर बघा याचं आपण इथे बरोबर सेंटरवर ठेवलं कोनमापक. सगळ्यात आधी आपण पुन्हा क्रिया लक्षात ठेवा आपण की कोनमापकनी आपल्याला मोजायचं आहे. तर आपण आपल्या कोनावर हा प्रोटेक्टर ठेवलेला आहे, कोनमापक ठेवला आहे बरोबर इथे सेंटरवर. मग इथे सेंटरवर ठेवल्यानंतर मुलांना आपण काय केलेलं आहे, सेंटरवर ठेवायचं. त्याच्यानंतर बघा इथे सेंटरवर ठेवायचं आणि सेंटरवर ठेवल्यानंतर आपण कोन जे आहे त्याची लाईन इथपर्यंत होती, मग ती एक्सटेंड केली, वाढवली. त्याच्यामुळे त्याच्या मापामध्ये कोणाच्या मापामध्ये फरक होत नाही मुलांना, हे लक्षात ठेवायचं. मग बघा इथून शून्यापासून इथपर्यंत मोजायचं की याचं माप किती आहे ते बघायचं. कोणाच्या शिरोबिंदूच्या ज्या दिशेला कोणाची बाजू असते, बघा शिरोबिंदूच्या ज्या बाजूला कोणाची बाजू असते त्या बाजूकडील शून्यापासून आपल्याला हे माप असं मोजावं लागते. आणि येथे कोणाची जी BC ही बाजू आहे आणि इथे शिरोबिंदू मुलांना B आहे, तर इथे कोणाची बाजू BC आहे आणि B या शिरोबिंदूपासून उजवीकडे आहे. मग आपण असं बघा मोजलेले आहे, म्हणून या B बिंदूच्या उजवीकडील शून्यापासून क्रमाने मग ही वाढत जात आहे. शून्यापासून क्रमाने वाढत जाणाऱ्या ह्या रेषा आहेत, आता त्या वाढत आहेत, त्याच्यावरून आपण कोनमापकावरील खुणा बघायच्या, हे कितीने वाढत जात आहे. तर बघा मुलांनो, कोनमापकावरील कोणत्या खुणेशी जुळते ते आपल्याला इथे बघायचं आहे. ही जी BC बाजू आहे ती दुसऱ्या बाजूला BA ला कोणत्या याच्यावर जुळते ते आपल्याला इथे बघायचं आहे. आणि भुजा वाढल्यामुळे कोणाचे माप बदलत नाही हे लक्षात ठेवायचं मुलांनो. त्या खुणेवरील संख्या वाचा. आता बघा इथे खून केल्यावर इथे बघा कोणती संख्या दिसत आहे मुलांनो, इथे आपल्याला ही संख्या म्हणजेच ते कोणाचे माप राहणार आहे. इथे बघा आपल्याला कोणती दिसली आहे, इथे 40 दिसलेली आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की आकृतीमध्ये अँगल ABC किंवा कोन ABC चे जे माप आहे ते किती आहे, 40 डिग्री आहे. उजवीकडून इथे असं मोजलेलं आहे तर 40 अंश आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कोन ABC बरोबर 40 अंश म्हणजे त्याला 40 डिग्री आहे असं आपण म्हणू शकतो. आता बघा मुलांनो, हाच कोन ABC आपल्याला त्या कोनाच्या वेगळ्या प्रकारे कोनमापक ठेवूनही मोजता येतो. बघा आपण असं मोजलं होतं, आता तुम्ही उलट्या साईडनी पण असं जसं सरळ मोजलं होतं, तर इथे बघा समजा हा असाही प्रोटेक्टर ठेवला, असाही कोनमापक ठेवला तर आपण याचं माप मोजू शकतो. बघा अशा प्रकारे समजा तुम्ही कोनमापक ठेवलं म्हणजे ह्या साईडनी मोजतो म्हटलं, असं कोनमापक ठेवून तरी आपण मोजू शकतो. आणि जे मेजरमेंट आहे ते सारखंच राहणार आहे मुलांना, बघा कारण आपल्याला तसंही कोनमापक मध्ये 2 रेषा दिलेल्या आहेत. तर बघा दुसऱ्या रेषेनुसार याचं किती माप येणार आहे, 40 अंशच येणार आहे. म्हणजे आपण असं ठेवून मोजलं किंवा असं ठेवूनही मोजलं तरी आपलं जे कोनाचं माप आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार आहे. आधी 40 होतं आणि याचे माप किती येणार आहे, बघा इथे 40च येणार आहे, 40 डिग्री किंवा 40 अंश. आणि डिग्रीला माहित आहे मुलांनो कसं लिहितो आपण, असं डिग्री लिहायची आहे. पहिलं बघूया आपण, हे सुद्धा असं ठेवल्यावर कसं माप आपण मोजतो ते आता ओरली सांगितलं, पण आता आपण बघा रीत बघूया त्याची. प्रथम कोनमापकाचा केंद्रबिंदू कोनाच्या शिरोबिंदू B वर ठेवा. कोनमापकाचा जो केंद्रबिंदू आहे, कोनमापकाचा केंद्रबिंदू तो कुठे ठेवू, ह्या शिरोबिंदूवर. याचा शिरोबिंदू काय आहे, कोणाचा शिरोबिंदू B, याच्यावर असा ठेवायचा आहे. मग याच्यावर असा तो ठेवल्याच्या नंतर मुलांनो शिरोबिंदूवर ठेवायचा आणि कोनमापकाची जी संदर्भ रेखा आहे, मग याची ही जी संदर्भ रेखा आहे त्याची बाजू बघायची.
तर याची जी कोनमापकाची जी संदर्भ रेखा आहे ती बघा BA. तर तिथून आता आपल्याला BC वर पाहावं लागेल. बघा, कोनमापकाची संदर्भ रेख बाजू BA वर जुळवून ठेवा. ही जी संदर्भ रेख आहे कोनमापकाची ती BA वर आपण जुळवून ठेवायची आहे. आणि ते आपण BC पर्यंत किती येते ते आपल्याला आता असं पाहावं लागेल मुलांना. आणि बाजू BA वरील कोनमापकाच्या संदर्भ रेखेची जी आहे 0 ही खूण बघा इथे 0 खूण आहे. 0पासून हे इथपर्यंत आपण नेऊया. बाजू BC पर्यंत किती माप येते मग ते आपण मोजूया. तर बघा, बिंदू मग A बिंदूकडील O, मग A पासून इथे 0पासून क्रमाने वाढत जाणाऱ्या कोनमापकावरील खुणा पहा. बघा, आता 0पासून हे वाढत जात आहेत. तर आपल्याला कोनमापकावरील मुलांना इथे खुणा पाहायची आहेत. आणि कोणाची दुसरी जी बाजू आहे, दुसरी बाजू कोणती आहे, BC आहे, ती कोणत्या याच्याशी जुळते ते पाहायचं आहे मुलांना. आणि ते बघितल्यावर आपल्याला दिसेल की याचं जे मग आहे माप ते किती दिसत आहे मुलांना, 40 दिसत आहे. मग म्हणून इथे पण आपण म्हणू शकतो कोणाचे माप ABC हे 40 अंश आहे किंवा 40 डिग्री आहे, आपण असं म्हणू शकतो मुलांनो. म्हणजेच आपण बघितलं की आपण कोणत्याही कोणाचं समजा आपल्याला कोनमापकनी माप मोजायचं आहे, तर आपण दोनही ज्या आपल्याला कोनमापकावर रेषा दिल्या होत्या त्याच्यानुसार आपण मोजू शकतो बरोबर. आता उदाहरण बघूया मुलांनो. 70 डिग्री मापाचा, 70 अंश मापाचा ABC कोन आपल्याला इथे काढायचा आहे मुलांनो. आणि हा कोन ABCचा शिरोबिंदू इथे मुलांनो B राहणार आहे. कोन ABCचा B हा शिरोबिंदू असून रेघ कोणती आहे इथे, BA आणि BC या कोनाच्या काय आहेत, बाजू आहेत, आर्म आहेत मुलांनो. तर आपल्याला याच्या आधीच ते 40 अंशाचं होतं, आता आपल्याला 70 अंशाचा आपल्याला कोन ABC काढायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण काय करूया मुलांनो, प्रथम पट्टीच्या सहाय्याने बाजू BC काढूया. बघा, सरळ रेख काढूया, BC रेख काढायची आहे. मग BC रेख काढल्यानंतर काय करायचं आहे मुलांनो, B हा वर्टेक्स घ्यायचा आहे, त्यांनी सांगितलेला आहे. पण B हा शिरोबिंदू असल्यामुळे त्या बिंदूपाशी पॉइंट किती मापाचा घ्यायचा आहे, 70 मापाचा. आपल्याला इथे बरोबर आपण कोनमापक ठेवूया. B हा शिरोबिंदू आहे मुलांनो. कोन काढताना काय करायचं, सगळ्यात आधी रेषा काढून घ्यायची. रेषा काढल्यावर मग इथे आपलं कोनमापक ठेवायचं. कुठे ठेवायचं, शिरोबिंदूवर. आणि सांगितलं जेवढं माप आहे तेवढं ते शिरोबिंदूवर घ्यायचं. 70 डिग्री कुठे येतं ते आपल्याला पाहायचं आणि त्याच्यानुसार आपण कोन काढायचा. बघा, इथे आता त्यांनी याचं जे सेंटरवर शिरोबिंदूवर ठेवलेलं आहे. आणि आता 70 म्हटलं तर मुलांनो, 70 म्हटलं तर हे इथे येईल. म्हणजे ही जी रेषा आहे बरोबर शिरोबिंदू पासून जी दिलेली आहे रेषा, ती इथून अशी सरळ रेषा बरोबर येईल. मोजपट्टीच्या याच्याने बरोबर काढायची, म्हणजे ह्या कोणाचं मापक कोण जे होईल. आणि इथे आपण ही समोर वाढवायची, म्हणजे हा झाला कोन आणि इथे नाव द्यायचं A. म्हणजे आपण म्हणू शकतो की अँगल ABC 70 अंश किंवा 70 डिग्री आपण म्हणू शकतो. बघितलंय, तुम्हाला समजलं असेल. आता आपण रीत बघूया यांची स्टेप बाय स्टेप. तर बघा, कोनमापकाची संदर्भ रेघ BC आहे, शी जुळेल अशा प्रकारे आपण कोनमापक ठेवायचा. बरोबर इथे कोनमापक ठेवा. आणि मग आता C बिंदूच्या बाजूला आहे त्या बाजूकडील 0 पासून चालू करा. इथून 0 पासून चालू करायची आणि इथे 70 बरोबर आहे मुलांनो. संख्या पहा आणि 70च्या खुणेलगत इथे पेन्सिलने एक बिंदू काढा. आणि ही बघा, आता ह्या रेषेला जोडायचं आहे. आणि खुणेला काढलेल्या बिंदूला पुन्हा आता बिंदूतून जाणारी एक रेघ काढायची आहे. मोजपट्टीने आपण बरोबर एक स्केल नीती सरळ रेघ काढूया आणि त्याला A नाव देऊया. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन ABC हा 70 अंश मापाचा कोन आहे, असं आपण म्हणू शकतो. तर मुलांना, तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कोणतंही समजा त्याचं माप दिलेलं आहे
आणि आपल्याला कोन काढायचा आहे तर कसं कोन काढायचं, आणि समजा दिलेला कोन आहे तर तो किती अंशाचा आहे हे सुद्धा कोन मापकच्या सहाय्याने कसं मोजायचं आहे हे आपण इथे बघितलं आहे मुलांनो. तर मुलांनो, आपण अजून एक उदाहरण बघूया. राहुल आणि सायली यांनी 80 अंश मापाचा कोन PQR खालीलप्रमाणे काढला आहे. बघा, राहुलने वेगळा कोन काढलेला आहे आणि सायलीने वेगळा कोन काढलेला आहे, आणि त्याचं माप किती आहे मुलांनो? 80 अंश आहे माप. तर 80 अंशाचा कोन काढायचा आहे, आणि राहुलने बघा असा कोन काढला, सायलीने हा कोन काढलेला आहे. तर बघा, दोन कोनाकडे आपण बघितलं तर तुम्हाला काही फरक जाणवत असेल. बघा मुलांनो, कोणाचं नाव आहे PQR, ह्या कोणाचं नाव आहे PQR. तर बघा इथे मग ह्या दोन कोनकडे बघितल्यावर शिक्षकाने प्रश्न विचारलाय, राहुल व सायलीने काढलेले कोन बरोबर आहेत का? तर बघा, राहुल आणि सायलीने जो काढलेला कोन आहे तो बरोबर आहे का, हा प्रश्न केलेला आहे शिक्षकाने. तर बघा मुलांनो, बरोबर आहे का मुलांनो? तुम्ही सुद्धा सांगा. तर बघा, हा जो कोन काढलेला राहुलने हा चुकीचा कोन आहे, आणि हा जो सायलीने काढलेला आहे तो बरोबर कोन आहे. इथे बघा मुलांनो, कोन मापक जो आहे तो इथे बरोबर इथे जो आहे वर्टेक्स म्हणजे आपला शिरोबिंदू PQR, जो कोन PQR काढायचा आहे तर Q हा शिरोबिंदू आहे. तर बरोबर शिरोबिंदूवर कोन मापकचं सेंटर ठेवलेलं आहे, आणि इथून जो कोनाचं मग जे माप आहे ते आपल्याला 80 घ्यायचे आहे. तर बघा मुलांनो, 80 घेतलेला आहे, 80 वर एक डॉट काढलेला आहे, आणि मग ही रेषा पूर्ण काढून जो कोनाचं जे माप आहे ते किती आहे मुलांनो? 80 अंश आहे. तर हा सायलीने काढलेला कोन बरोबर आहे, पण हा जर राहुलने काढलेला कोन आहे हा चुकीचा आहे मुलांनो. का बरं चुकीचा आहे ते बघूया. कारण राहुल म्हणतो, मी डाव्या बाजूने 10, 20, 30 असं मोजत गेलो आणि कोनाची भुजा 80 वर काढली. बघा मुलांनो, इथे हे यांनी डाव्या बाजूनी मोजत गेलेला आहे. तर डाव्या बाजूनी मोजत गेल्यामुळे जी कोनाची जी भुजा आहे ती 80 वर काढलेली आहे. त्याच्यामुळे हे जे दर्शवलेलं आहे हे चुकीचं आहे. म्हणून हा जो कोन जो काढलेला आहे राहुलने तो चुकीचा आहे, आणि सायलीने काढलेला कोन हा बरोबर आहे मुलांनो. तर मग शिक्षकांनी म्हटलेलं आहे, राहुलने डाव्या बाजूने कोन मोजला. राहुलने काय केलं? मग डाव्या बाजूने कोन मोजला, आणि Q या शिरोबिंदूच्या डाव्या बाजूला त्याने मग Q याच्या इथून डाव्या बाजूने मोजलं, आणि Q या शिरोबिंदूच्या डाव्या बाजूला मग त्यांनी तडरेखेखाली कोनाची भुजा नाही. डाव्या बाजूला ती तडरेखेखाली कोना आहे का? तडरेखेखाली कोनाची भुजा नाहीये, आर्म नाही आहे. ती भुजा Q च्या उजव्या बाजूला आहे. ती भुजा ह्या बाजूला होती का? नाही, ती भुजा त्याच्या उजव्या बाजूला होती. ही उजवी बाजू आहे. Q हा याचा शिरोबिंदू आहे मुलांनो. तर राहुलने काय केलं होतं? ह्या बाजूला त्याने केलं होतं. पण R जो आहे PQR, R बिंदूच्या बाजूने म्हणजे Q च्या उजव्या बाजूने मोजून 80 पाशी त्यांनी खून करायला हवी होती. इथे असं मोजून त्याने 80 पाशी खून करायला पाहिजे होती, पण त्यांनी काय केलं? डाव्या बाजूने मोजलं, म्हणून त्यांनी जो काढलेला जो 80 मापाचा कोन आहे तो चुकीचा झालेला आहे मुलांनो. तर आपण काय करायचं? जो कोन मापक आहे तो बरोबर शिरोबिंदूच्या ठिकाणी त्याचं सेंटर ठेवायचं, आणि ज्या मापावर आपल्याला कोन पाहिजे त्या ठिकाणी आपण बिंदू काढून घ्यायचा. समजा आपल्याला इथे 20 अंशाचा काढायचा आहे तर इथे डॉट द्यायचा, आणि ही दुसरी भुजा इथे जोडायची, आणि मग इथे कोन तयार होईल. म्हणजे कोन काढताना आपण लक्षपूर्वक कोन काढायचं. कोन मापक हा व्यवस्थित ठेवायचा.